हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो मी 4 ते 5 दिवसापासून मी ऑन कॅमेरा यायचा ट्राय करते आहे की मी आत्ता जाईल बट शुभू माझ्या माईकच्या मागे लागलेली आहे आणि सारखे माझे पाय धरून ठेवते येऊन. सो त्यामुळे मला पॉसिबल झालं नाही ऑन कॅमेरा तुमच्याशी बोलायला, तुम्हाला भेटायला. म्हणूनच आत्ता मी तिला झोपवून आलेली आहे. फेस पण धुतलेला नाही आहे, तशी ॲज इट इज तुम्ही बघू शकता. मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे कालच मी मार्केटला गेलेले शुभूला घेऊन ग्रॉसरीचं सामान वगैरे आणायला. त्यानंतर तिकडे ज्या हॉस्पिटलला माझी डिलिव्हरी झाली त्या हॉस्पिटलमधल्या एक नर्स आहेत, त्या ताई मला भेटल्या आणि 4 ते 5 दिवस मी ॲडमिट होते. जेव्हा माझं सी सेक्शन झालं तेव्हा आमची चांगलीच ओळख झाली, त्यामुळे मैत्री झाली. आणि एक स्टॉल होता आणि त्या स्टॉलवर त्या रबर क्लिप्स वगैरे ह्याचं एक हे व्यवसाय करत होत्या. मी त्यांना विचारलं की तुम्ही तो जॉब सोडलात का ताई असं. तर मला म्हणाल्या नाही जॉब नाही सोडला, बट मी हे ॲज अ पार्ट टाईम करते. म्हणजे आता मुलं मोठी झाली आहेत ना आणि वेळ आहे सो करते. पण करताना एक विचार होता की लोक काय म्हणतील. सांगितलं मला मी करते आहे म्हणून, तर मी डिरेक्टली खुश झाले की वाव ताई एकदम छान, मस्त, करा, वेल डन, खूप खूप छान आहे. सो गाईज, ही गोष्ट का मी सांगते आहे, सगळ्यांमध्येच काही ना काही टॅलेंट असतं. असं कोणीही एक पण व्यक्ती नाही आहे की ज्याच्या अंगात कोणता गुण नाही आहे, कला नाही आहे. प्रत्येकात काही ना काहीतरी असतं. पण आपण कधी काय होतं ना, लोक काय म्हणतील याच विचाराने आपण भरपूर गोष्टी करायला घाबरतो आणि करतच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गृहिणीला एखादा स्टॉल टाकायचा असेल किंवा तिच्या हातात छान स्वयंपाक करत असेल आणि तिच्या हातात कला असेल, पण स्टॉल टाकल्यावर लोक काय म्हणतील हा जो क्वेश्चन मार्क आहे ना, की लोक काय म्हणतील ह्या फक्त फालतू प्रश्नामुळे खूप स्त्रिया, पुरुष, मुलं असे आहेत की काहीच करत नाही. सो गाईज, तुम्हाला एक सांगते की तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि जरी तुम्ही फाटलेली बनियान घालून बाहेर आलात तरी लोक म्हणतील काय नाही, भरपूर पैसा एकदम दाबून ठेवलेला आहे. आणि जरी तुम्ही दागदागिने घालून सोनं चांदी आणि हे सगळं प्रॉपर आलात तरी लोक म्हणतील वा, भरपूर पैसा आहे, काय पैशावाला आहे, काय पैसे असं. सो लोक दोन्ही बाजूने बोलतात. पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं आहे, जे समाजाच्या दृष्टिकोनाने चांगलं आहे, हिताचं आहे, ते करा गाईज. लोक काय म्हणतील या फालतू आणि क्षुल्लक प्रश्नावरती अडकून पडू नका. जे तुम्हाला योग्य वाटतं आहे, जे तुम्हाला करावं असं वाटतं आहे ते करा. ओके गाईज, हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. ठीक आहे, बाय, लव यू गाईज.